अमरावती शहरातील इरविन चौक झाला मद्यपींचा अड्डा, तर जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच। तळीरामांना पोलीस प्रशासनाची भीती नाही का, असा यामुळे सवाल। मालेगावात बाल रुग्णांची संख्या वाढली, श्वसनाचे आजार आणि तापाच्या रुग्णांची संख्या वाढली। सामान्य रुग्णालयातील बाल कक्ष हाऊसफुल, त्यामुळे चिंताही वाढली। महानगरपालिकेच्या मालमत्तेची थकबाकी असणारी मोठमोठी हॉटेल्स, मॉल, पेट्रोल पंप आणि खासगी रुग्णालय आता महापालिकेच्या रडारवर। 1 लाखाहून अधिक थकबाकी असणाऱ्यांवर जप्तीची कारवाई होणार। जळगावात राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती, तर बऱ्याच स्टॉल्ससह दुकानांचं अतिक्रमण काढलं। यामुळे महानगरपालिकेचा आणि महामार्गालगतचा परिसर मोकळा। बुलढाण्यातल्या सिंदखेड राजा इथल्या राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीसमोर सापडलेली विष्णूची मूर्ती अद्यापही झाकूनच, मूर्तीला खुलं करून ठेवण्याची जिजाऊ भक्तांची आता केंद्रीय पुरातत्व विभागाकडे मागणी। सोलापूर शहरातून चोरीला गेलेले 55 मोबाईल जेल रोड पोलिसांनी मूळ मालकांना परत केले, तर 10,18,000 रुपये किमतीचे 55 मोबाईल पोलिसांनी केले होते हस्तगत। जळगावात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद, तर सध्या शहरामध्ये 8.2 अंश सेल्सिअस इतकं तापमान। थंडीचा कडाका वाढला, तर अजून 2 दिवस थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज। 2000पेक्षा अधिक मजूर 10 वर्षांपासून मनरेगाच्या कामापासून वंचित, तर ग्रामीण आणि अतिदुर्गम भागातील गावांचा सुद्धा सालेकसा ग्रामपंचायत आणि नगरपंचायतीमध्ये समावेश झाल्यामुळे मजुरांना रोजगार नाही। रोजगाराच्या शोधात मजुरांची शहराकडे धाव। भंडारा जिल्ह्यातल्या चांदपूर या जलाशयाचं पाणी 7 दिवस उशिरा सोडलं जाणार। डाव्या कालव्याअंतर्गत परिसरातील 17 गावांना 15 जानेवारीला पाणी मिळणार, तर उन्हाळी धान पिकांना याचा फटका बसण्याची सुद्धा शेतकऱ्यांना भीती। गोंदिया जिल्हा प्रशासनाकडून पंचायत समिती सभापती पदासाठी आरक्षण सोडत 10 जानेवारी रोजी काढली जाणार, तर सभापती आणि उपसभापतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार। वर्ध्यामध्ये महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त आयोजित पोलीस प्रदर्शनाचा समारोप। प्रदर्शनामध्ये दाखवलेली प्रात्यक्षिकं, हजारो विद्यार्थी आणि नागरिकांचा यामध्ये समावेश।